हिवाळ्यात आपल्या किचनमध्ये एक गोष्ट असते, पण आपण तिचं महत्त्व विसरतो. ती गोष्ट म्हणजे काय, तर आवळा. आणि जर तो रोज थोडासा योग्य वेळेला घेतला तर बरेच छोटे मोठे त्रास आपोआप कमी होतात. नमस्कार मैत्रिणींनो, मी कांचन बोलते आणि तुम्ही पाहतात कांचन देवांची युट्यूब चॅनल. इथे आपण बोलतो घरात किचनमध्ये वापरता येतील अशा साध्या छोट्या टिप्स. पूर्वी आपल्या आजी हिवाळा लागला की आवळा मुरंबा आणि आवळा लोणचं करून ठेवायच्या. पण ते का बरं करत होत्या, याच्या मागे पण काहीतरी कारण होतं ना. तर त्याचं कारण असं आहे की आवळा आपलं शरीर हे थंड ठेवतो आणि ताकद देत असतो. म्हणूनच हिवाळ्यात सर्दी, पोटाचे प्रॉब्लेम, थकवा हे सगळं कमी व्हायचं. पण याचे काहीतरी फायदे पण होते. जर तुम्हाला ते फायदे नसेल माहिती तर मी ते शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते. रोज थोडासा आवळा घेतला तर सकाळी पोट हलकं राहतं, गॅस ऍसिडिटी कमी वाटते, मुलांना वारंवार सर्दी होत नाही, केस गळणं कमी व्हायला मदत होते, तसंच शरीरात फ्रेशनेस राहतो. हा आवळा कधी घ्यायचा बरं? आवळा हा सकाळी किंवा दुपारी जेवणाआधी घ्यावा. रात्रीचा शक्यतो टाळलाच पाहिजे, कारण तो थंड नेचरचा असतो. जर रोज कच्चा आवळा तुम्हाला खाणं शक्य नसेल तर तुम्ही आवळा मुरंबा आणि आवळा लोणचं हे घेतलं पाहिजे. हे जास्त प्रॅक्टिकल आहे, पण ते घरगुती पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात असणं महत्वाचं असतं. मी स्वतः माझ्या किचनमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आवळा मुरंबा आणि आवळा लोणचं बनवलेलं आहे. घरात जसं आपण खातो तसंच जर कुणाला पाहिजे असेल घरी बनवलेलं आवळा मुरंबा आणि आवळा लोणचं तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. अदरवाईज तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा की ना मला आवळा मुरंबा पाहिजे, आवळा लोणचं पाहिजे आहे. अशाच सोप्या घरगुती किचन टिप्ससाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक